तर मुंबईमधल्या मराठा आंदोलनाची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली आहे। आंदोलन हाताबाहेर गेल्याचं निरीक्षण हायकोर्टाने नोंदवलं। हायकोर्टाकडून आज कुठलेही आदेश देण्यात आले नाहीयेत। या प्रकरणाची हायकोर्टात उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। उद्याच्या सुनावणीनंतर काय ते ठरवू असं कोर्टाने सांगितलंय। दरम्यान आज झालेल्या सुनावणीवेळी हायकोर्टाने सरकारची चांगलीच कान उघाडणी केली आहे। मनोज जरांगे पाटील आणि वीरेंद्र पवार यांना नोटीस द्या असं देखील कोर्टाने सांगितलेलं आहे। तर नियम अटींच्या आंदोलकांकडून उल्लंघन होतंय असं देखील कळवा असं सरकारला सांगितलंय। दक्षिण मुंबईतून आंदोलकांना हटवा, 2 दिवसात परिस्थिती पूर्वपदावर आणा असं कोर्टाने सरकारला सांगितलं। यावर वानखेडे ब्रेबॉर्न स्टेडियम आंदोलकांसाठी देऊ शकता का अशी विनंती मराठा आंदोलकांचे वकील ॲडव्होकेट पिंगळे यांनी कोर्टाला केली। शहर किंवा रस्ता सोडून पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती त्यांनी कोर्टाला केली। तर आपण फक्त आवाहन करू शकतो एवढी आपली क्षमता असल्याचं आंदोलकांचे वकील ॲडव्होकेट पिंगळे यांनी कोर्टाला सांगितलंय। तर आंदोलन थांबवण्याचे आदेश कोर्टाने द्यावेत अशी विनंती वकील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाकडे केलेली आहे। तर आंदोलक देशी दारूच्या बाटल्या आणत असल्याचा आरोपही सदावर्ते यांनी केला। सरकार लोकांना काढू शकत नाही, त्यामुळे कोर्टानेच आदेश द्यावेत अशी विनंती देखील गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टाकडे केलेली आहे। तर सुनावणी दरम्यान मुंबई हायकोर्टामध्ये नेमका युक्तिवाद काय झालेला आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आंदोलनामुळे सामान्य मुंबईकरांना त्रास झाल्याचं सदावर्तेंनी म्हटलेलं आहे। दक्षिण मुंबईत रास्ता रोको केला जातोय। आंदोलनाच्या विरोधात अनेक याचिका दाखल आहेत। सदावर्ते यांनी म्हटलं आंदोलनात कोर्टाच्या अटींचं उल्लंघन झालं, त्यावर नियमांचं पालन करणं त्यांचं काम आहे, त्यांनी करावं असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। तर 5000 आंदोलकांची परवानगी, हजारो लोक आलेत असं सदावर्तेंनी म्हटलं। विना परवानगी ध्वनिक्षेपकाचा वापर केला गेला असं महाधिवक्त्यांनी युक्तिवाद केला। तर शनिवार रविवारचं आंदोलन विना परवानगी असल्याचं सदावर्ते यांचं म्हणणं आहे। संध्याकाळी 6 पर्यंत परवानगी, त्याचं देखील उल्लंघन झालं असं सदावर्ते यांनी युक्तिवाद केलाय। तर अटी शर्थींचं उल्लंघन होतंय तर नोटीस दिली का असा सवाल कोर्टाने केला। आता आंदोलनाचा विषय हाताळला जावा असं देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। तर आमरण उपोषणाला पोलीस परवानगी देत नसतात असं सदावर्तेंनी म्हटलंय। आमरण उपोषण करणार नसल्याची जरांगेंकडून हमी देण्यात आली असं महाधिवक्त्यांनी सांगितलंय। हमी पत्रावर जरांगे यांची सही असल्याचं देखील महाधिवक्त्यांनी सांगितलंय। सही तुम्ही पडताळली आहे का असा सवाल कोर्टाने केला। हो, सही त्यांचीच आहे, ते पूर्ण नाव लिहितात असं महाधिवक्त्यांनी सांगितलं। हे आंदोलन तुम्ही आता कसं हाताळणार आहात अशी विचारणा कोर्टाकडून करण्यात आलेली आहे। अटी शर्थींचं उल्लंघन होतंय तर नोटीस दिली का असं पुन्हा एकदा कोर्टाने विचारलं। तर कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन होतंय असं महाधिवक्त्यांनी कोर्टात सांगितलंय। गणेशोत्सवात आंदोलनामुळे पोलिसांवर ताण आलेला आहे। पोलिसांची अर्धी यंत्रणा आंदोलनामध्ये व्यस्त आहे। आंदोलनात थेट राजकीय हस्तक्षेप असल्याचा युक्तिवाद आरोप सदावर्ते यांनी केलाय। तर पवार आणि ठाकरेंचे लोक रसद पुरवतायत असा आरोपही सदावर्ते यांनी केलाय। आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांबाबत अपशब्द वापरण्यात आले असं सदावर्ते यांनी म्हटलंय। कोर्ट परिसराला आंदोलकांचा घेराव आहे का अशी विचारणा कोर्टाने केली। लोक रस्त्यावर उतरले, तुम्ही गप्प का? तुम्ही ताबडतोब रस्ते रिकामे का केले नाही असं देखील कोर्टाने विचारलेलं आहे। त्यावर यंत्रणांना आंदोलनकर्त्यांनी धमक्या दिल्याचं महाधिवक्त्यांनी सांगितलं। जनजीवन विस्कळीत होता कामा नये, नियमांचं उल्लंघन होतंय, नोटीस बजावू शकता असं देखील कोर्टाने सुचवलंय। जनजीवन विस्कळीत होता कामा नये अशी टिप्पणी देखील कोर्टाने केली आहे। तर आझाद मैदान परिसरात 4 ते 5 रुग्णालये आहेत। आंदोलनामुळे रुग्णांची देखील गैरसोय होतीये। शाहीनबाग आंदोलनाप्रमाणे कोण फंडिंग करतंय असा सवाल सदावर्ते यांनी विचारलाय। या फंडिंग बाबत चौकशी झाली पाहिजे असं देखील सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। सेंट जॉर्ज जीटी कामा हॉस्पिटलच्या समोर प्रचंड गर्दी झालेली आहे। एक दिव्यांग 5 तास ट्रॅफिकमध्ये अडकला होता असं देखील सदावर्ते यांनी कोर्टाला सांगितलंय।